तर नमस्कार मित्रांनो, विशाल कॉम्प्युटर सीएस युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना आता सीईटीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये टॅबलेट मिळणार आहे. या टॅबचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे, काय अटी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे. यामध्ये या योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकता जी नेट आणि सीईटी 2026 ते 28 पूर्व परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा लाभ. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जी नेट आणि सीईटी बॅच 2026 ते 28 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येईल. या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा. तर सन 2026 मध्ये इयत्ता 10वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहील. ज्यांची 10वी झालेली आहे 2026 मध्ये, आता जी 10वी पास झालेली आहे यांच्यासाठी हा फॉर्म असणार आहे. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विद्यार्थी हा विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमची निवड 10वी मध्ये जे काही तुम्हाला टक्केवारी पडेल त्या बेसिसवरती राहणार आहे. तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला लागणार तुमचं आधार कार्ड पुढील व मागील बाजू सहित दोन्ही साईडचे अपलोड करावे लागतील. त्यानंतर रहिवासी दाखला, यामध्ये तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट लागेल, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला जो असतो तो तुम्हाला लागणार आहे, अनाथ असल्यास त्याचा सुद्धा दाखला लागणार आहे. यानंतर तुम्हाला आता अर्ज कसा करावा याची सुद्धा इथं लिंक दिलेली आहे, ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. या लिंक वरती यायचं आणि तुम्हाला तो अर्ज करायचा. अर्ज कसा करायचा याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षंकित करून तुम्हाला स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे. यानंतर इथं आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती दिलेली आहे. यामध्ये सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे. इतर मागासवर्ग ओबीसी साठी 59%, विमुक्त जाती व्हीजेए 10%, भटक्या जमाती व एनटीबी 8% असणार आहे. भटक्या जमाती एनटीसी 11%, भटक्या जमाती एनटीडी 6% आणि विशेष मागास प्रवर्ग एसबीसी 6%, एकूण 100%. असे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे इथं तुम्ही पाहू शकता. वर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित राहणार आहेत. दिव्यांगांकरिता 4% जागा आरक्षित असणार आहेत आणि अनाथ जे असतील त्यांच्यासाठी 1% जागा आरक्षित राहणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 30/5/2026 आहे. या अगोदर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा नाहीये, ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे. जर तुम्ही ऑफलाईन अर्ज केला तर तो तुमचा अर्ज बाद होणार आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व अर्ज स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. अर्ज करण्याच्या मागासवर्ग अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, जे ग्रामीण भागात खेडेगावात राहतात त्या मुलांना 60% पर्यंत मार्क 10वीला असणे गरजेचं आहे आणि जे शहरात आहेत त्यांना 70% गुण असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. जे विद्यार्थी सदरचे कागदपत्र सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, लाभ घेतल्यानंतर तुम्हाला या 11वी मध्ये तुम्हाला विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यावा लागेल. जर तुम्ही
त्याचं कोणतंही प्रूफ नाही दिलं तर तुमचा अर्ज बाद होणार आहे. तुम्ही या निवडीतून अपात्र होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुमचे बरोबर योग्य असतील तेच द्या, जेणेकरून तुमच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई होणार नाही. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क करावा. संपर्क क्रमांक तुम्हाला इथे दिलेला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण इत्थंभूत माहिती होती. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.